श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयो नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला दिव्य कथा सांगतायत. राजालाही अनेक प्रश्न पडतायत. हे खरं महत्त्वाचं आहे मंडळी. जीवनामध्ये जोपर्यंत माणसाला प्रश्न पडत नाही तोपर्यंत त्या प्रश्नांच्या उत्तरांची अपेक्षासुद्धा त्याला कधी वाटत नाही. पण जेव्हा त्याला प्रश्न पडतात तेव्हा तो ते उत्तर शोधायचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा तो उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो त्यातून त्याला ज्ञानाची प्राप्ती होती. त्यातून त्याला अनेक गोष्टी माहिती होतात की ज्या कधीही त्यांनी विचार केला नाही. म्हणून माणसाला प्रश्न पडले पाहिजे. हां, पण एक महत्त्वाचं बरं का, प्रश्नच प्रश्न पडत राहिले पाहिजे हे मात्र चूक आहे. कारण बऱ्याच वेळा काही लोकांना काहीही जरी उत्तर मिळालं तर त्यातनं पुन्हा प्रश्न उपस्थित करायची सवय असते. असं नाही आहे. महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तरं मिळवून त्यातनं मिळालेल्या ज्ञानाने आपल्या जीवनाचा यथायोग्य प्रवास करणं हे खरं मनुष्य जन्माचं ध्येय आहे. असो, राजाने महाराजांना विचारलं, महाराज, निवृत्ती मार्ग कथित आदौ भगवता यथा क्रमयोगोपलब्धेन ब्रह्मणा यद संस्मृती. भगवान, दुसऱ्या स्कंदामध्ये आपण निवृत्ती मार्गाचं वर्णन केलं. तसंच त्याच्याद्वारे अर्चिरादी मार्गाने जीव क्रमशः ब्रह्मलोकात जाऊन पोहोचतो आणि नंतर ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होतो असं तुम्ही मला सांगितलं. मुनिवर्य, याखेरीज आपण प्रवृत्ती मार्गाचे सुद्धा तिसऱ्या स्कंदामध्ये वर्णन केले. त्यामुळे त्रिगुणात्मक सर्ग इत्यादी लोकांची प्राप्ती होते. पण प्रकृतीचा संबंध न सुटल्यामुळे जीवांना वारंवार जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पडावं लागतं हे मला कळालं. आपण अधर्म केल्यामुळे मिळणाऱ्या अनेक नरकांचंही विस्ताराने वर्णन केलं. ज्याचे अधिपती स्वयंभू मनु होते त्या पहिल्या मन्वंतराचंही आपण वर्णन केलं. त्याबरोबर चौथ्या पाचव्या स्कंदामध्ये आपण प्रियव्रत आणि उत्तानपादाच्या वंश आणि त्यांचं चरित्र, द्वीप, वर्ष, समुद्र, पर्वत, नद्या, उद्यानं आणि विभिन्न द्वीपातील वृक्षांचं सुद्धा निरूपण केलं. अतिशय मनाला प्रसन्न वाटलं. भूमंडळाची स्थिती, त्याची द्वीप, वर्ष, त्यांचे विभाग, लक्षणं, विस्तार, नक्षत्रांची स्थिती, सप्तपाताळ आणि भगवंतानी हे सर्व जसं निर्माण केलं त्याचं वर्णन आपण मला येतंभूत सांगितलं. खूप आनंद वाटला. हे महाभाग, आता जे केल्यामुळे अधुनेह महाभाग अथैव नरकान् नरः नानोग्रयातनान्नेयात तन्मे व्याख्यातुमर्हसि. महाराज, आता असं काही मला सांगा की जे केल्यामुळे माणसांना अनेक भयंकर यातनायुक्त अशा नरकांमध्ये जावं लागण्याचं आपण वर्णन केलं आहे. पण काय केल्यामुळे त्याला या नरकांमध्ये जावं लागणार नाही तो उपाय मला ऐकायची इच्छा आहे. माझा प्रश्न आहे की नरकयातना आहेत, ठीक आहे, माणूस योगबलाच्याद्वारे जीवनामधनं मुक्त होऊ शकतो हेही मी ऐकलं आहे. पण हे काहीही जरी जमलं नाही तर मग त्याला मुक्ती नाही का? मग असा उपाय मला ऐकायचा आहे. असा माझा प्रश्न आहे महाराज, की असा कोणता उपाय आहे जेणेकरून
या भगवत कृपेची प्राप्ती त्याला करून घेता येते. शुकाचार्य म्हणतायत, राजा, मनुष्य मन, वाणी आणि शरीराने पाप करतो. जर त्याने त्या पापांचे याच जन्मात प्रायश्चित्त घेतले नाही तर मेल्यानंतर त्याला निश्चितपणे भयंकर यातनापूर्ण नरकामध्ये जावं लागतं. त्याचं वर्णन मी तुला सांगतो. म्हणून मृत्यू येण्यापूर्वी, मृत्यू येण्याआधीच दोषाच्या कमी जास्तपणानुसार लवकरात लवकर पाप नाहीसे करण्यासाठी प्रायश्चित्त घेतलंच पाहिजे. जसं रोगांचं कारण जाणणारा वैद्य रोगांची तीव्रता जाणून तत्परतेने औषधाची योजना करतो, त्याप्रमाणे मनुष्याने तत्परतेने आपल्या पापांची धुनी केली पाहिजे. राजाने हात जोडले. राजा म्हणतोय, दृष्टश्रुताभ्यां यत् पापम जानन्नप्यात्मनो हितं करोति भूयो विवशः प्रायश्चित्तमथो कथम. महाराज, मनुष्य राजदंड, समाजदंड इत्यादी लौकिक कष्ट आणि शास्त्रोक्त नरकगमन इत्यादी पारलौकिक कष्ट देणारे पाप स्वतःचा शत्रू आहे हे जाणून सुद्धा पराधीन असल्यासारखा वारंवार पाप करतो. अशा स्थितीत त्याच्या पापांचं प्रायश्चित कसं होऊ शकेल? कारण त्याला ते म्हणतात ना, आपण कायम म्हणतो बघा की गंगेवर जायचं, स्नान करायचं, पाप धुवायचे, बाहेर आलं की पुन्हा पाप करायचे. मग पापातनं सुटका कशी होणार? मनुष्य कधी प्रायश्चित्ताने पापांपासून सुटका करून घेतो तर कधी पुन्हा तीच पापं करू लागतो. मला असं वाटतं की अशा स्थितीत ज्याप्रमाणे स्नान केल्यानंतर धूळ उडवून घेतल्यामुळे हत्तीने केलेले स्नान व्यर्थ आहे. कारण बघा, हत्ती तलावामध्ये स्नानाला उतरतो, सगळ्या अंगावर पाणी शिंपडून घेतो, स्नान करतो आणि बाहेर आला की पुन्हा त्याच सोंडेने ती धूळ आपल्या अंगावरती घेतो. मग महाराज, तसंच मनुष्याचं प्रायश्चित्त घेणे व्यर्थ नाही आहे का? शुकाचार्य म्हणतात, राजा, कर्माने कर्माचा समूळ नाश होत नाही, कारण कर्माचा अधिकारी अज्ञानी असतो. अज्ञान राहिल्याने पापवासना कायमच्या मिटत नाही. म्हणून खरे प्रायश्चित्त तत्वज्ञान हेच होय. याचा अर्थ तत्वज्ञान प्राप्ती करून घेणं हे सगळ्यात मोठं प्रायश्चित्त आहे. मंडळी बघा, आपणही अनेक वेळा प्रायश्चित्तांचा विचार करतो, पण आज राजाला एक महत्त्वाचं प्रायश्चित्त स्वतः शुकाचार्य सांगतायत. राजा, माणसाने तत्वज्ञान प्राप्त करून घेणं हे विशेष आहे. जो मनुष्य केवळ पथ्यकारक अन्न खातो त्याला रोग होतील का? नाही. तसंच हे राजा, जो मनुष्य शास्त्र नियमांचं पालन करतो तो हळूहळू कल्याणकारक तत्वज्ञान प्राप्त करण्यामध्ये समर्थ होतो. जसं बांबूच्या झाडांच्या जाळीत लागलेली आग बांबू जाळून टाकती, त्याचप्रमाणे धर्मज्ञ आणि श्रद्धवान धीर लोक तपसा ब्रह्मचर्येण शमेन च दमेन च त्यागेन सत्यशौचाभ्याम यमेन नियमेन च देहवाग्बुद्धिजं धीरा धर्मज्ञा श्रद्धयान्विताः. राजा, हे धर्मज्ञ आणि श्रद्धवान धीर पुरुष काय करतात? तपश्चर्या, ब्रह्मचर्य, इंद्रिय दमन, मनाची स्थिरता, दान, सत्य, अंतर्बाह्य पवित्रता, तसंच यम नियम या साधनांनी मन, वाणी आणि शरीराने केलेल्या मोठ्या पापांनाही नष्ट करतात. भगवंताच्या आश्रयाने राहणारे भक्त केवळ भक्तीने सूर्य जसे धुके नाहीसे करतो त्याप्रमाणे आपली सर्व पापे नाहीशी करतात. राजा, भगवंतांना आत्मसमर्पण केल्याने आणि त्यांच्या भक्तांची सेवा केल्याने जशी पापी पुरुषांची शुद्धी होते तशी तप इत्यादींनीही होत नाही. म्हणजे
सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर भगवंतांना आत्मसमर्पण करणं आणि त्यांच्या भक्तांची सेवा करणं. ज्या मार्गावरून भगवतपरायण सुशील साधू लोक चालतात तो भक्तिमार्ग जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, भयरहित आणि कल्याणकारक आहे. हे राजेंद्रा, ज्याप्रमाणे मद्यानी भरलेल्या घड्याला नद्या पवित्र करू शकत नाही, ज्याच्यामध्ये मद्यघड भरलेला आहे, मला सांग तिथे त्याला वरतून गंगेच्या पाण्याने स्नान घातलं उपयोग नाही. त्याचप्रमाणे घेतलेले प्रायश्चित जर भगवत विमुख असतील, म्हणजे काही लोक प्रायश्चित्त घेतात पण भगवंताच्या विमुख, भगवंताच्याबद्दलची आस्था प्रेम जर सतत माणसाने मनात ठेवलं तरच त्यांनी घेतलेल्या प्रायश्चित्तांचा उपयोग आहे. नाही तर फक्त प्रायश्चित्त घेतलं आणि भगवंताच्या विमुख आहे तर मात्र उपयोग नाही. मग या जगात ज्यांनी आपल्याला भगवत गुणांवर प्रेम करणाऱ्या मनाला भगवान श्रीकृष्णांच्या चरणारविंदामध्ये एकदा गुंतवलं, त्यांनी सर्व प्रायश्चित्त घेतली म्हणून समजून घ्या. ते स्वप्नात सुद्धा यम आणि त्याचे पाशधारी दूत यांना पाहत नाहीत. याविषयीचा एक प्राचीन इतिहास तुला सांगतो राजा. त्यात भगवान विष्णू आणि यम यांच्या दूतांचा संवाद सुद्धा आहे, तो सुद्धा मी तुला सांगणार आहे. कान्यकुब्ज नगरामध्ये एक दासीपती अजामिळ नावाचा ब्राह्मण राहत होता. दासीच्या संसर्गाने दूषित झालेला असून त्याने सदाचार सोडला होता. तो पापी कधी वाटसरूंना बांधून ठेवी, कधी जुगार खेळी, कधी कपटाने धन लोटीत असे, तर कधी चोऱ्या करत होता. अशा प्रकारे लोकांना त्रास देऊन तो आपल्या कुटुंबाचं पोट भरत होता. अशा प्रकारे तिथे राहून दासीच्या मुलांचं पालनपोषण करण्यात त्याच्या आयुष्याच्या 88 वर्षाचा मोठा काळ निघून गेला. अजामिळ वृद्ध झाला. वृद्ध अजामिळेला 10 मुलं होते. त्यापैकी सर्वात धाकट्या मुलाचं नाव त्यांनी नारायण असं ठेवलेलं होतं. तस्य प्रवयसः पुत्रा 10 तेषान्तु यो मवः बालो नारायणो नाम्ना पित्रोश्च दयितो भृशम. आई वडील त्याच्यावर अतिशय प्रेम करत होते. वृद्ध अजामिळाचे मन बोबडे बोल बोलणाऱ्या नारायणामध्ये गुंतून गेले. तो आपल्या मुलाचे खेळ पाहून अत्यंत आनंदित झाला. अजामिळ मुलाच्या स्नेहबंधाने बांधला गेला. आपण जेवायला लागलो त्याला जेव घालायचा, आपण पाणी प्यायला लागलो त्याला पाणी पाजायचा. अशा प्रकारे स्वतःला विसरलेल्या त्याला आपला मृत्यू जवळ आल्याचेही भान राहिले नाही. तो त्या मुलामध्ये इतका गुंतून गेला, मृत्यू जवळ आला, शेवटच्या घटका जवळ आल्या, तरीही सुद्धा आपला लहान मुलगा नारायण याच्या संबंधीच तो विचार करू लागला. मंडळी, घटका भरली. राजा मृत्यू समोर येऊन उभा राहिला. समोर त्यांनी पाहिलं अत्यंत भयानक असे 3 यमदूत आलेले आहेत. त्यांच्या हातात फास असून त्यांची तोंड वेडीवाकडी आणि शरीरावरील केस ताठ होते. समोर मृत्यू दिसला, समोर काल पुरुष दिसले. यमदूतांना जेव्हा त्यांनी पाहिलं त्यावेळेला मात्र आता अजामिळ घाबरला. अजामिळ विचार करतोय काय करावं, काय करणार हो. अहो रात्र तो त्या मुलामध्येच गुंतलेला होता ना. त्यावेळेला त्यांनी आपला मुलगा नारायण लांब खेळत होता. यमदूतांना पाहून घाबरून अजामिळाने मोठमोठ्याने नारायणा 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 अशी हाक मारली. राजा मरतेवेळी हरिकीर्तन करणाऱ्या अजामिळाच्या तोंडून आपल्या स्वामींचं नाव ऐकलं आणि मग काय, भगवंताचे पार्षद एकदम तिथे आले. ज्या वेळेला यमाचे दूत या दासीपती अजामिळाच्या शरीरातून त्याचे सूक्ष्म शरीर ओढून घेत होते तेव्हा विष्णुदूतांनी ताकद लावून त्यांना अडकवलं
त्यांनी अडकविल्यानंतर यमाचे दूत त्यांना म्हणाले, अरे, धर्मराजांच्या आज्ञेने अडविणारे तुम्ही आम्हाला कोण? तुम्ही कुणाचे दूत आहात? कुठून आला आहात? आणि आम्ही याला नेत असताना आम्हाला का अडवताय? तुम्ही कुणी देव, उपदेव किंवा सिद्धश्रेष्ठ आहात का? तुम्हा सर्वांचे डोळे कमलदलाप्रमाणे दिसत आहेत. तुम्ही पिवळे वस्त्र धारण केलेत. तुमच्या डोक्यावर मुकुट, कानात कुंडल, गळ्यांमध्ये माळा आहेत, पुष्पांचे हार दिसत आहेत. तुम्ही सर्वजण तरुण आहात. तुम्हाला सुद्धा सुंदर 4 हात आहेत. शंख, चक्र, गदा, पद्म धारण तुम्ही केलेले आहेत. तुम्ही स्वतः कांतीने दिशांमधील अंधकार आणि नेहमीप्रमाणे प्रकाशही दूर करीत आहात. आम्ही धर्मराजाचे सेवक आहोत. तुम्ही आम्हाला का अडवतायत? शुकाचार्य म्हणतात, राजा, यमदूत जेव्हा असं म्हणाले तेव्हा भगवान नारायणाचे आज्ञाधारक पार्षद हसले आणि त्यांनी उत्तम असं ज्ञान या यमदूतांना सांगितलं. काय सांगितलं? उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.